आमाशितो नाही अनेक प्रमाण, आमाशितो नाही अनेक प्रमाण, नामासी कारण विठोबाच्या घालून आकाश करीतो कैवाड, वागून दियाड कडी काळाशी, आपद्धवा कुडे जैसे तैशा परी, वाचे हरी हरी उच्चारावे, घालून आकाश करीतो कैवाड, वागून दियाड कडी काळाशी. तुका म्हणे आम्हा सापडली नीज, तुका म्हणे आम्हा सापडली नीज, सकळ ही बीज पुराणाचे, घालून आकाश करीतो कैवाड, वागून दियाड कडी. ओम नमो ज्ञानेश्वरा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक माझा पाया, मस्तक माझा पाया बरे, मस्तक माझा प्राप्त प्रसंगी आज आपल्या
नगरीमध्ये बरेच दिवसापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह काही दिवस श्रावण मासामध्ये झालं. आता हे रंगनाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त धोंडपंत दादांच्या आशीर्वादानं, गुंडा महाराजांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम चाललेला आहे. आणि त्यात विशेष म्हणजे दूध हे पहिलेच गोड राहते. रंगनाथ महाराजांची पुण्यतिथी आहे, पण त्यात विशेष सांगतो तुम्हाला आणखी. याच्यामध्ये दुधामध्ये दूध गोड आहे. दुधामध्ये साखर टाकल्यानंतर किती गोड होते. त्या न्यायाप्रमाणे आज तुमचं मोठं भाग्य उदय आहे. माझ्याकडे काला होता त्यावेळेस चोंड्या मुखेडला बऱ्याच दिवसापासून 50 वर्ष झाली सावकार मी काला करतो तिथं. आनंद सावकारला सांगितलं हे चुकलं की आपलं सगळं गणित तर चुकलं आणि मी काही राहू शकत नाही. आता कोणाला बी द्याकडे म्हणलो. मी निघून गेलो. त्यांनी म्हणले विचार केले आता मग पहिला तरी दिवस करा आमचा म्हणून ही सेवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या ईशाला आलेली आहे. दुसरी गोष्ट विशेष म्हणजे ज्या दिवशी तुमचा काला होतो त्या दिवशी महान संत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्यातले सोपानदेव म्हणून सासवडचे त्यांची समाधी सोहळा आहे. त्या दिवशी काला करायचा बरं का. आता काही भागामध्ये फुलं उधळतात, काही भागामध्ये गुलाल करतात. ती प्रथा आपल्या धोंडपंत दादांच्या फळावर नाही. आणि मी पंढरपूरला आळंदीला सुद्धा अशी कीर्तन ऐकलेत. मार्गशीर्ष मध्ये सासवडला सुद्धा मी त्या ठिकाणी जाऊन सोहळा पाहिलेला आहे. आता ज्याच्या त्याच्या मनाला तसं करतात. पण समाधी संजीवन हरिपाठ समाधी कशी आहे. संजीवन समाधी आहे. ज्ञानोबाची समाधी संजीवन आहे. स्वपन काकाची समाधी संजीवन आहे. नृत्यनाथाची समाधी संजीवन आहे. आणि मुक्ताबाई तर हे कडालेडी निरंजने जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. हे बघा त्याच्यामध्ये तापीच्या तीरावर महतग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन त्या ठिकाणी सोमेश्वर नावाचं दैवत आहे. पुरातन म्हणजे जसं आळंदीला जसं सिद्धेश्वर आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कोणी गेला असलं तर बघा तुम्हाला खून सांगतो. बरेच ठिकाणं आहेत त्या ठिकाणी 3 ठिकाणं सांगतात. पण आपणाला योग्य ठिकाण नामदेवराच्या अभंगाप्रमाणे जर आपण विचार केला तर तापीची या तिरी महतग्राम थोर मतग्राम आहे. महतग्राम त्याच्या गावाचं नाव. असे सोमेश्वर पुरातन तिथं पुरातन मंदिर आहे. बाकीच्या ठिकाणी मंदिर नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तापीची तिरी म्हटल्यानंतर आता आपणाला तुम्हाला सहज असंच पाहायला गेलं तर मुक्ताबाईचं मंदिर दिसते उठून गेलेलं तळ्यामध्ये गेलं. हे तर खरं असेल की नाही. म्हणून एकच ठिकाण आहे मुक्ताबाई त्यांनी वीज करार केली आणि त्याच्यामध्ये ती सामावली गेली. अशा प्रकारचे महानसंत तुम्ही चुकू नका. मी त्या दिवशी काही राहत नाही. मी आनंद सावकारला सुद्धा सांगतो. आता तुम्ही सगळे तर ऐकूच लाव. त्या दिवशी काय काल्या दिवशी बरं का सोपान काकांचा हे आहे काय समाधी सोहळा आहे म्हणून काल्यात सहजच येऊ लागले ते. त्या दिवशी महत्भागी आहे बरं. म्हणून आज या ठिकाणी आता एवढ्या उच्च ह्याच्यावर मी कधी कार्यक्रम केले नाही बरं का. आज 85 वर्ष झाले. पण आता नाईला जायचं करावंच वाटते म्हणजे समान राहायचं. तुम्ही आम्ही खेळी बिळी गदा रोळी आनंद आहे तसं काही आपणाला काही हे नाही. असं केले ते ना तर त्यांना काही म्हणता येत नाही. चांगली गोष्ट आहे. तुकोबा या अभंगामधून तुम्हाला मला भगवंताच्या नामाचं महत्व सांगतात. तुकोबारा म्हणतात मला त्या भगवंताच्या नामाशी मला कोणतीच वस्तू प्रमाण नाही. कोणतीच वस्तू प्रमाण नाही. आमाशी तो नाही अनेक प्रमाण. प्रमाणाचा अर्थ काय. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण.
आम्हा नारायण देशाकडे पतिव्रतेला जसं पती प्रमाण आहे. तणोबाऱ्याची 16 अध्यायामध्ये ओळी वाचून पहा, पुढे येईल. थोड्या पहिल्या श्लोकापासून पुढे आहे 16 अध्यायामध्ये. गावा गेली या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलतेसनी हानी लाभून येण्याची काही. ज्ञानोबा म्हणतात पतिव्रतेचा पती गावाला गेलेला आहे. पतिव्रतेला विचारूनच गेला आपल्या पत्नीला, अप्पा मी गावाला चाललेलं आहे, थोडं काम आहे, व्यापाराचं धंदा करण्याकरता मला काही ते दिवस थोडे मोकळे, इतक्या दिवसात जातो. आणि तो काही काळजी करायची नाही, मी अमक्या तारखेला 12च्या गाडीला हजर राहीन या गावामध्ये, घरी येईल. सगळं सांगून पतिव्रतेचा पती गेला गावाला. पण पती गेल्यापासून तिचा उपवास सुरू झाला. महाराज, पती गेल्यापासून तिचा उपवास सुरू झाला. ते काय विचार करते, काय म्हणते, आज मालकाचा प्रवास सोयीस्कर झाला असेल का, पतीचा प्रवास सोयीस्कर झाला असेल का, गाडी मोटरामध्ये धक्काबुक्की लागली नसेल ना, आणि जेवण्याची सोय पद्धतशीर झाली असेल का उपाशी असतील, संध्याकाळचा टाइम झोपायला जागा कुठं असेल का, त्यांची सोय होईल का, काय करते ती ना, चिंतन कोणतं करते, पतीचं चिंतन करते. पतीचं, दुसरं काही मनामध्ये ध्यानामध्ये काही नाही. पती गावा गेल्या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू, विरह तयार होतो त्या ठिकाणी, आणि त्या पतीचं चिंतन करते. महाराज, दुसरं काही करू शकत नाही. त्यावेळेस 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. ज्या दिवशी येण्याची जी तारीख दिलेली होती ती तारीख 12चा झाला तरी पती आले नाहीत. त्यावेळेस ती दुःखी झाली. काय झालं असं म्हणावं, पती घरी आले नाहीत. आजचा टाइम होता, 12च्या टाइमला येणार होते या गाडीला, पण आले नाहीत. काय झालं असेल असं म्हणू लागले. एक मुनीम आला त्यांचा, बाईसाहेब काय रे, आपणाला साखरीच्या धंद्यामध्ये 1 लाख रुपये मिळाले एका गाडीमध्ये, त्या गाडीला आणि त्या लाखाला फुकून दे म्हणजे तिला. मला काय करायचं, ते लाख घेऊन गाडी घेऊन. अरे माझे पती आले नाहीत, ह्याचं नाव आहे पतिव्रता. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, तैसे आम्हाला ते एकविध, अशा प्रकारची एकविध भक्ती आहे संत महात्म्यांची. तुकोबारा एकविधपणानं बोलतात. तुकोबारांनी दुसऱ्या देवाला बांधलेच नाहीत महाराज. तो हा देवाचाही देव, काय कळीकाळाचा भेव, सगळ्या देवाचा देव असणारा पांडुरंग परमात्मा पंढरीमध्ये उभा टाकलेला आहे. ते आमचे कुळदैवत आहेत. कुळदैवत कुणी सांगितलं महाराज तुम्हाला, कुळीची कुळदेवी केली ठावी संतानी, केली ठावी संतानी, केली ठावी संतानी, कुळी केली ठावी संतानी, केली ठावी संतानी, केली ठावी संत महात्म्यांनी आम्हाला हे दाखवून दिले. म्हणून महाराज म्हणतात तसं पतिव्रतेला पतीप्रमाण आहे. सर्व भावे, दुसरा दृष्टांत देतात, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा पडे. लोभी माणसाला जसं धन आवडते
किती आवडतंय? त्याच्या जीवापेक्षा जास्त आवडते. मेलो तर मेलो म्हणतंय त्यानं, पण काय पाहिजे? पैसा पाहिजे. बिमार पडला होता मग ते डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरला तपासणी केलं, उलटा पालतं काय करायचं ते करून, तुम्हाला बिमारी थोडी कमी व्हायसारखी बिमारी नाही, पैसे लागतात फार जास्त. मग किती लागतात? 40,000 लागतात. मरायला किती लागतात म्हणलं. आता मरायला काय 2 बांबून 4 येळू, एक कपडा संपलं, मग मरलंच बरं म्हटलं. म्हणजे त्याला असा अर्थ आहे त्याला की त्याला काय आवडतंय? आपल्या जीवापेक्षा जास्त धन आवडते, धन. ते कंजूस माणूस. आणि गावाला झाला निघाला, दिवस मावळ्याच्या टाइमला बायकोला विचारलं, बा मी गावाला जाणार आहे, लेकरा फिकरायला लवकर लवकर जीव घाल आणि दिवा थोडं शांत जल्दी कर म्हटला. म्हणजे दिवा सुद्धा जोड देण्यात होय. बरं आहे त्याची काही काळजी करू नका, मला काळजी आहे म्हणली तिनं. तुम्ही किती काळजी करता ते मलाही माहिती आहे. आणि तुम्ही जा. बस स्टँडला गेला, बस स्टँडला जाऊन विचार केला, दिवा थोर केली तर असेल की. पुन्हा तिथून आला आणि दारावर थाप मारली, अगं झोपलीस का? हो झोपले की. दिवा थोर केलीस की? तवाच केले. नाही केलीस की नाही की म्हणून बघायला आला. तिनं म्हणली बस स्टँडला जायला आणि पुन्हा इथवर येण्याकरता जोडा किती झिजला असेल तुमचा? म्हणली मी काही येडा नाही, हातातच धरून गेला ना हातातच धरून आला. याला म्हणतात कुंजूस. कुंजूस माणूस तसा पतिव्रते जैसा भ्रतर प्रमाण सर्व भावे लोभ्या आवडे धन. आम्हा नारायण तैसा परी पती. और का सर्व भावानं देव जसा त्या पतिव्रतेला जसा पती आवडतो तसं तुकोबारा म्हणतात आम्हाला देव प्रमाण आहे, पांडुरंग प्रमाण आहे, तसे आम्हाला प्रमाण आहे. आम्ही धामाचे धारक, आम्ही नावाचे धारक. नामधारक कुणाला म्हणतात? ज्याच्या मुखात अखंड चिंतन चालू आहे, झोपलं सुद्धा, झोपले असतील सुद्धा ते चालूच आहे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे. दिवस नकळी की रात्री अखंड लागण्याचीच होती. आनंद लहरीची किती, वर्णुमी किती दया सुखा. भगवंताचं चिंतन जे अहोरात्र करते महाराज, त्याच्याशिवाय त्याला दुसरं काही गोड लागत नाही. आम्ही नामधार का, आम्हाला दुसरं काही प्रमाण नाही. कोण म्हणते? तुकोबा. नेनो प्रकाराने सर्व भावी एक, कायनं वाचन मनानं सर्व भावानं विठ्ठलचे प्रमाण. जसं आम्हाला देव प्रमाण आहे, पतिव्रतेला पती प्रमाण आहे. पतीचं सेवा करीत असताना देव तिच्या हातात असतो महाराज. त्या पतिव्रतेच्या देव हातात असतो. काय सेवा असेल त्या माऊलीची? एक बाई एका शेजारींच्या घरी उगा काहीतरी मागण्याकरता गेली आणि तिचं कार्य चालू होतं. साडी काटून कांडीत होती, हिनं जाऊन बसली. नवरा बाहेरून आला,
तिचं मुसळ वरी गेले, पाणी म्हटलं त्यानं. पाणी म्हणल्याबरोबर मुसळ सोडून दिली आणि पतीला नवऱ्याला आपल्या पाणी द्यायला गेली. ते मुसळ आधारच. अशी बघणारी बाई म्हणजे काय जादू आहे का तुझ्यापाशी? कोणती जादू आहे? पाणी म्हणल्याबरोबर लगेच उठलीस आणि लगेच पाणी दिलीस आणि ते मुसळ वरेच. आणि ती येऊन बसल्याबरोबर असा हात केल्याबरोबर हातात आलं, लगेच काढायला सुरुवात केली. तिनं सांगितली, वेडे जादू नाही ग, हे माझ्या नवऱ्याची सेवा आहे, माझ्या पतीची सेवा आहे, या पतीचं पुण्य आहे. पतिव्रतेनं पतीचं पुण्य संपादन करून घ्यावं लागतंय. पतीची या मनोभावा न चुकीची हेच परमसेवा. पतीच्या भावनेला जी चुकत नाही तिचं नाव पतिव्रता. पती झोपेतून उठलेला आहे, तिला काय पाहिजे तिला माहिती आहे. लगेच तोंड धुतल्याबरोबर काय पाहिजे? चहा. चहा म्हटल्याबरोबर लगेच हात दाबणं, पाय दाबणं, हे असं काही समाधान. हा, आता पाया दुसरे बी आहेत, पाय दाबू का म्हणतात, हात दाबू का म्हणतात, दाबी 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 नरडे बी दाबू का म्हणतात. नरडे बी दाबते पहिलं का? पतिव्रताला बरं का, पतीच या मनोभावा न चुकीचे हेच परमसेवा. परमसेवा आहे ते महाराज. अगं पतीची सेवा करायचं आहे, इलियस की काय? बघ तुला सुद्धा मुसळा असं सातात तिथे भेटली दिलं. दुसऱ्या दिवशी महाराज हिनं सुरू केली की लगेच एवढ्या दिलते. आणि रोज काय म्हणते ती, ए म्हैस उठ, पाण्याला जा, लाकडं घेऊन ये. असली बाई उरफाट बोलणारी. व्यवहारातून महाराज संसार ज्याला ज्याचा सुखी आहे त्याची पत्नी त्याच्या हातात असावी, त्याचा संसार सुखी आहे. तुकोबारे म्हणतात बरं का, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. कर्कशे संगतीला दुःख भोगावं लागते महाराज. दुःख भोगावं लागते. करून घेतलंय का ना लग्न, बायको अशी मिळाली कर्कशा. महाराज आल्या, थोडं पोळ्या कर बरं आज. म्हणले की का बरं, मी भाकरीच करते म्हणावं. आला काय करावं बाईल आता. आता बरेच दिवस झाले वाळून गेले ना. याचा मित्र आला, अरे म्हणले काय झाले ना, काही की वाळलायस का? काय म्हणले, बायको चांगली मिळाली नाही म्हणलं. एक कर म्हणले की एक करते, एक कर म्हणले की दुसरं करते. असं त्याची मंत्र थोडक्यात आहे म्हणले. बा तुला काय करायचं आहे? साधू महात्मे कोणी घरला आले तर त्यांचा सत्कार करणं, त्यांना जेवायला घालणं, असं काहीतरी चांगलं वंगलं कर म्हणलं की बरोबर मी भाकरच करतो म्हणते. हो मग तू असं कर, थोडं बदलत जा. महाराज आले घरला, खबरदार पुरण फिरण घालशील बघ. भाकर मिळसूच दे. का बरं मी पुरण घालते? सुरू झालं महाराज. एके दिवशी बापाची श्राद्ध आली याच्या, आणि सांगितलं तर उद्या श्राद्ध आहे. तर हिला काय सांगावं लागतं? उरपाटच सांगावं लागते. ह्या पा उद्या माझ्या बापाची श्राद्ध आहे आणि तू काय कर, बामणा पिन्ना मला बोलायचं नाही म्हणजे. बामणाला काय बोलायचं? का बरं मी बामणाला बोलिते? बरं बोलिलीस तर बोलिलीस. ह्या पा ही जी काही ते होम जाळलेलं किंवा ते पिंडदान केलेलं जे असते का नाही, ते उखंड्यात टाक बघ. नदी बिशीमध्ये टाकशील नाही तर. का बरं मी नदीतच टाकते म्हणली. त्याला तेवढंच पाहिजे होतं. दुसऱ्या दिवशी घातली महाराज ते नदीत टाकायला गेली. बघ लई पुढे जाऊ नको, जाणार. लई पुढे जाऊ नको, जाणार. बुडशील, बुडणार. बुडली, पिढा गेली म्हणलं. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. बर का,
धर्मतयासी घडे रे दादा ज्याचे स्वाधीन व्हाच, कर्मतयासी जोडे रे भीत नाही लाज. ज्याचं कर्म फुटलं म्हणावं असली जर बायको मिळाली तर बरं का अवघड आहे. म्हणून पतिव्रतेनं पतिव्रतेचं बघून केलं तर जमते का? सेवा करावी लागते, अनन्य भावानं सेवा करावी लागते. तिनं लगेच दुसऱ्या दिवशी उरपट तिरपट नवऱ्याला बोलायची, बाई लगेच अपा तुम्ही काय करा बाहेर जावा, मी साडी कुटीत बसते. बर मग तुम्ही जावा आणि जाऊन आल्यानंतर मला पाणी मागा मुसळवर गेल्यावर. स्वाधीन स्वतः विचार काय करा होता, बरं आहे म्हणले. ते बाहेर गेलं महाराज, ते काय मित्रमंडळी मिळाली की तिकडीच बसले त्यांना. हिचे 2 पायली साडी काढणं झालं, यानं काय येणं मेला काय नाही झालंय म्हणावं, यानं कुठं खपला म्हणावं. पतीव्रता आहे. आलं बाबा, अरे बापरे घरला जायचं होतं मला, आता काय काय करते की काय काय नाही की का मुसळत म्हणजे दोषात घालते की बराच वेळ झाला. गेलं भीत 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 वरे मुसळ गेला पाणी, वरे मुसळ सोडली, उठायच्याला इडी जे बसली रगत गळालं. एवढ्या जल्दी पतिव्रतेचं लक्षण येत नाहीत महाराज. पतीची अनन्य भावानं सेवा करावी लागते. काय पतिव्रतेचे जिने पतीच या वर्तमाने. बघा देगलूरकरांची काय काय अवस्था झाली महाराज. धुंडा महाराज गेले हे म्हणून माऊलीला कळल्याबरोबर जागच्या जागी खलास. त्याची जीवाची पर्वा नाही, हिला म्हणतात पतिव्रता. जागच्या जागी खलास. तुकोबारायने जेवढं पतिव्रतेच आपल्या गात्यामध्ये जेवढं वर्णन केलेलं तेवढं कशाचं कुणाचं बी वर्णन केलं. तुम्ही गात्याचं चिंतन करा तुम्ही. म्हणून का पतिव्रतेचा दृष्टांत घेतला, त्याचं एक कारण आहे, पतिव्रतेला जसा पती प्रमाण आहे तसं आम्हाला एक विठ्ठलच प्रमाण आहे. मृत्युलोकी आम्हा आवडते परिवारी, हे आम्हा आवडते परी, मृत्युलोकी आम्हा आवडते, मृत्युलोकी आम्हा आवडते परी. नाही एक हरी नामे, नाही एक हरी नामे विना, नाही एक हरी नामे विना. चुकायचं नाही, त्याचं भजन चुकायचं नाही. आणि ह्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये भजनालाच प्राधान्य आहे महाराज. म्हणून आमच्या दादासाहेबांच्या इथं भजनाला प्राधान्य आहे. तुका म्हणे येते प्रमाण. म्हणून आमाशी तो नाही अनेक प्रमाण. नामाशी कारण विठोबाच्या घालवण्या काच करीतो कैवाड. कंबर बांधून कास घालवणी बळकट घालो केली पायवाट भवसुंदर. त्या भवसमुद्र नदीमधून आम्ही वाट केलेली. कसली पाऊल वाट आहे. पुन्हा कुणी नामस्मरण करणारी नामधारक. म्हणून आम्हाला काही तुच्छ आहे म्हणजे आम्हाला हे तर काही त्याच्या भवनदीची आम्हाला काही भीती नाही. चालू भवसागरी जे उचली चालली आम्हाला काही गरज नाही त्याची. म्हणून आम्ही भगवंताचे नामधारक आहात. आम्हाला काळ सुद्धा आम्हाला शरणागती येतो महाराज. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. काळ सलाम केला तुकोबारायला. काय अधिकार असेल महाराज त्यांचा. अहो ज्या महात्म्यांना वैकुंठाला जाण्याच्या वेळेस वैकुंठावर विमान आलं,
काही लोक म्हणतात तेव्हा बी विमान होतं का? तेव्हा होतं विमान, वरून खाली यायचं होतं, खालून वरी जायचं नव्हतं, वरून खाली यायचं. काय तुकोबाराय नेण्याकरता पांडुरंग आले. तुकोबाराय पण त्या गोपाळपुरापाशी थांबलेले होते चिंतन करीत. पत्नीलाही सांगितले होते, अय चल आता पुरीकर, हे संसार आता किती दिवस करणार आहेस? चाललो मी आता वैकुंठाला, येतेस का? तुमचं वैकुंठ रोजच आहे म्हणली ती, जावा तुमचं तुम्ही. खरं सांगितले होते बरं का, जा. गोपाळपुरापाशी आले. 14 टाळकरी बरोबर होते त्यांच्या, आणि भजन सुरू झालं. आणि देव आले. विमान आधारच थांबला आणि देव खाली उतरले. कशा करता? का बरं उतरले खाली? जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागीचा दिव्य लोकाशी नेली, प्रयाण काळी देवे. काळी देवे काय पाठविले? कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तन. या कलियुगामध्ये आपला देह घेऊन कोणी वैकुंठाला गेले का? सांगा तुम्ही तरी. पुष्कळ कवी झाले, माझे कवीश्वर झाले, थोर नेले कलेवर कोणी सांगा? आपला देह नेले का कोणी बरोबर? वाल्मिकाने 7 कोटी रामायण केले, 100 कोटी रामायण केलं, पण इतर देह ठेवायला लागलं. महान ऋषी होऊन गेले, पण तुकोबाराचा अधिकार म्हणजे तुको काय देवाला भक्ती पसंत झाली. चिंतन करीत असताना लगे देव आले, तुकोबाराला वैकुंठाला घेऊन गेले. म्हणून त्यांची ती काही सेवा आहे ते चिंतनच करा, दुसरं काही करू नका. काय काय त्या सेवेचं नाव काय? तुका म्हणे देवा, आणि चिंतन हे तुझी सेवा. देवाचं चिंतन करणं हे देवाची सेवा करणं आहे, दुसरं काही करायचं नाही. म्हणून घालून या कास कैचो कैवाड, वागून डियाड कडी काळाची, अपाचा वाकुडे दैसे दैशा परी. वाचे हरी हरी उच्चारावी, अबद्ध वेड वाकड तुम्हाला जसं येईल तसं बरं का. राम राम म्हणायचं, लांब लांब म्हणा. देवाला काय वाईट वाटणार नाही, मग आनंद वाटते देवाला. वा काय काय ना माझा भक्त, काहीतरी कसला आहे ना, बोबडा बोबडा येडा वाकडं काय काय ना माझं नाव घेऊला येणं, म्हणून देवाला दया येते. काही मंत्र उच्चारित असताना अशौच जपू नये बरं का. हा, अशौच मंत्र जपायचं नाही. ऐशिया मंत्रा जग भी
असलं जर मंत्र की नाही जगाला भीती वाटते महाराज त्या मंत्राची. ते मंत्र चळलं थोडं चुकलं झाडाची होय वेडा बरं का. मंत्र तळे थोडा तरी तो धडाची होय वेडा. मंत्रामध्ये जर थोडा फरक पडला तर चांगलं माणूस वेड होते वेड. पण देवाचं नाव कसं लिहिलं या देव एवढा कृपळ दयाळू आहे महाराज की तुम्हाला दुसरं काय नाही तुमच्या जवळ येते. बरोबर निजल्याने गाता उभा नारायण वैसल्या कीर्तन करिता डोले. निजून तुम्ही जर भजन केलो निजून जरी पंचपती माणसं आळशी राहतात ते निजून बस झोपून लांब पडून रामकृष्ण हरी बस की थोडं. तरी पण तुकोबारा म्हणतात हरकत नाही निजल्याने गाता निजून जर करीत असलास तर देव भाटकते येऊन. आणि बसून जर केलास तर काय करते बैसल्या कीर्तन करिता डोले. हा कीर्तनामध्ये डोले रंग भरे कीर्तन कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत हरिभक्त प्रेमाने नाचतात गातात उड्या मारतात गायनाची उड्या फुल्या छंदी मनाचे आनंद यावे असा आनंदाने उड्या मारत असताना त्यावेळेस महाराज तिथे असे देव उभा कुठे बी नाही तयापाशी पांडवा हर दिवशी दिवसावा जेथ नामघोष बरवा करते माझं नामचिंतन ज्या ठिकाणी माझे भक्त करतात त्याच ठिकाणी मी आहे दुसरीकडे कुठं नाही. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा माझे भक्त जिथं गातात गुणगान करतात कीर्तन करतात कथा करतात त्याच ठिकाणी मी आहे. क्षणेक वैक व कुंडी असे क्षणेक भानु मी नदी से परी योग्याची मानस पांडवा मी हरपळ दिवसावा जेथ नामघोष बरवा करती माझा बरवा विशेष शब्द आहे. कीर्तन करतात जे सकाळ अखंड ते कसं करतात कसली बी करू द्या वेडे वाकडे गाईल परी तुझाची म्हणवी. वेड वाकड कसं येईल तसं तुम्हाला जे असेल तसं म्हणा बरं का. नाही तया विण भुकेला विठ्ठल राग रागिने गाणं ज्याला गाता येईल त्याने गाता येईल त्याने गावे हिरी हरी हरी म्हणे. आता या लोकांना गायला म्हणजे हानी काय करावं आपलं आपलं साधं सुरू करा तुमच्याकडे आमच्याकडे हिरी हरी हरी म्हणावे हरी हरी म्हणा. कसं अबद्ध वापुढे जैसे तैशा परी अबद्ध वाकड जसं येईल तसं. एक शेतकरी पहिल्याच्या काळामध्ये मोठ हाकीत होता.
म्हणायचं, मागे बैल फिरायचे. ते भजनाला जात होते त्यानं. आडाणी माणूस अशुशिक्षित भजनाला जात होतं. तिथं एकच अभंग ऐकत होतं त्यानं. तेवढंच त्याला पाठ झालं होतं. द्वारकेची केणी आले याची ठाया, पुढे भक्त राया चोजवीत हे शब्द आहे. बरं का? त्यानं काय म्हणत होतं? अडाणी माणूस, काही शाळेत गेलेला नव्हता. द्वारकेचे केणी आले याची ठाया, पुढे भक्ताराया चोदवीत हो म्हणावते वहिलेला. मग टाकायचं. तिथून एक सुशिक्षित असा कीर्तनकार आमच्यासारखा निघालाय महाराज. ऐकलं त्यानं स्नान करावं म्हणून त्यानं विहिरीवर गेला. मोठ चालू होती, आंघोळ करला, गंध होती, असलं सगळं काही झालं आणि ते चालूच होतं त्याचं सगळं. ते द्वारकेचे केणे आली याची ठाया, पुढे भक्ताराया चोदवीत. आम्हाला म्हणलं तर बी मी म्हणाले ना असं म्हणायचं. बाबा इकडे इकडे, हे किती दिवसापासून म्हणतोस तू? महाराज आमच्या गावात भजन होते, उगा जाऊन बसतो मी. एवढंच पाठ आहे हो, मला दुसरं काही येणार. मी अडाणी माणूस आहे. येड्या, अरे देवाला शिव्या देवाला शी म्हणले तू. काय बोलायला शे? किती दिवसापासून म्हणतोस, किती शिव्या द्यायलाच देवाला तू. शिशुपाळाने 108 दिलं होतं फक्त. आता तू किती द्यायला शिन काय नाही. तो महाराज देवाला शिवाय दिलेच भाऊ असं म्हणायचं नाही. बंद कर तुझं बोल ते सगळं. ठीक आहे, बंदच केलं महाराज. त्यांना गेला घरी, बंद होता त्याचं. बंदच बंद. रात्री दिवसा उठलं तवा बसलं तवा वाच तेच म्हणायचं. बंद पडलं सगळं. देवाला वाईट वाटलं, म्हणजे माझ्या भक्ताचं चिंतन बंद केलं यानं, हे शाण्यानं. तर काय करावं? देव स्वप्नात गेले त्याच्या. हे तू त्या हिरेवर गेलतास ना स्नानाला? हो. काय म्हणत होता तो? ते असं द्वारकेचे केणे आल्याची ठाया, बरे भक्तराय चोदवीत म्हणत होतं. मग का तुझं बिघडलं र म्हणजे? काही का म्हणणार त्यानं? तू काय सांगितलास? चोदवीत म्हणायला आलं तर म्हण, नाही तर बंद कर म्हणलो. तुझं वंश खंडन करून टाकून देईन म्हणलं देवान. चटमून जा. माझ्या भक्ताचं जे मला आवडतंय ते दुसरं मला कोणाच आवडत नाही. ते त्याचंच भजन मला आवडतंय. जा उद्या सकाळी लवकर वापस जा. 10 कोश यावं लागलं. अरे बा, बंदच होत. मोठा हाकीत होता खरं, पण तोड बंद होत. गेला हवा महाराज. आणि हे बाबा इकडे लांब त्याच्या पायावर पडलं. पडकण्याचा श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. काय अधिकार आहे तुझा बाबा? देव तुझं भजन देवाला आवडलं. अरे बाबा मी तुला सांगितलो का नाही? अरे मी गात्यात बघितलं तर मध्येच चुकलंय रे, मला माफ कर म्हणला त्यानं. तुला सांगितलं तुझंच बरोबर आहे. देवाला तुझं भजन आवडलेलं आहे आणि तू तेच भजन कर. खरं म्हणता की महाराज म्हणलं, पुन्हा उड्या मारला ना. बस बरं का, बंद करू नको बघा. आता चालू करतो म्हणा. आता काय द्वारकेची केली आली याची ठाया, पुढे भक्त राया. बस चोदवीतच पाठ केलं त्यानं. तू काय चोदवीतच. हा, मला काय सांगायचं? तुकोबारा म्हणतात, जसं त्या भक्ताला येईल तसं बरं का. हा, अबद्ध वाकडे जैसे तैशा परी. अबद्ध असू द्या, वाकडा असू द्या, जसल्या तसा असू द्या, वाचे हरी हरी उच्चारावे. का तर हे आम्हाला नीज सापडले. नीज कशाला म्हणतात? गटुड्याला. भगवंताचं नाम आम्हाला सापडलेलं आहे. नीज तुका म्हणे नीज रूपाडे तत्व बीज रूपडे तत्व बीज रूपडे तत्व बीज.
तुका म्हणया सापडले नीज नीज वाठोड सापडलेलं आम्हाला का सकळ ही बीज पुराणाची पुराण शास्त्र वेद काय गाते 24 जान 6 शास्त्र कारण 18 पुराणे हरशी गाती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे भगवत चिंतनच करतात महाराज दुसरं काय करतात त्याच्याशिवाय काय नाही म्हणून तुकोबार शेवटमध्ये सांगतात आम्हाला निज सापडलेले गठोड सापडले बरोबर आहे ना तुका म्हणे आम्हा सापडले
कैवाड
आकाश वरुणी आकाश करी तो पैवाड पार कुमार जय जय गोपाल टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय जय गोपाल गोपाल जय जय गोपाल गोपाल जय जय गोपाल गोपाल आमासी दोनही अनेक प्रमाण नामासी कारण आम्हाला कुणाला नामधारकाला तुकोबार हे खरे नामधारक होते मला नामा वाचून त्यांना दुसरं नामा परते तत्व नाही रे अन्यथा वयानिक नामचिंतनाशिवाय दुसरं योग मार्गच नाही दुसरा काही नाम चिंतन करा आम्ही नामाचे धारक नामधारक आहात आम्ही. आम्हाला दुसरं काही आवडत नाही बरं का काही आवडत नाही अमावडे नाम तोही पिता संतोष आम्हाला नाम घेता आम्हाला आवडते तसं भगवंताला सुद्धा आनंद होतो महाराज नामावर एक माझ्याकडे ग्रंथ आहे भक्त मालिका नावाचा ग्रंथ आहे बरं का रे बुवा वाचिराव का कोणी नाही 300-350 भक्तांच्या कथा आहेत त्याच्यामध्ये आणि ते काव्य करणारे कोण आहेत म्हणजे उत्तर भारत प्रदेशातले प्रणाकडले महात्मे आहेत ते का गुजरात मध्ये काव्य तयार केले त्यांनी अगोदर गुजरात म्हणजे नंतर पुन्हा झालं हिंदी झालं काही हिंदी झाल्यानंतर मराठी झाली असं माझ्याकडे ग्रंथ आहे ते आपल्या वारकऱ्याला प्रमाण आहे कोणते ग्रंथ वाचू नये बरं का आपल्याला जे प्रमाण आहे तेच वाचित जावं म्हणून त्याच्यामध्ये एक कथा आलेली आहे नारायण 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 म्हणत नारद चाललेले होते भगवंताची भेट झाली पुढून अर्धा तुमच्या भेटीकडे आलो मी दुसरं काय तुम्ही कुठं चाललो मी माझ्या एका भक्ताला भेटायला चाललो माझ्या भक्ताला भेटायला चाललो
कोण बघताय तर बाबा तुमचे असे नामधारक आहे, तुम्ही नामधारक. ठीक आहे, मग मी बी येतो म्हणजे. ते नामधारक कोण होतं? गरुडासारखा एक पक्षी होता, नामधारक, चिंतन करणारा. आणि त्याला तहान लागली म्हणून एका तळ्याच्या कडला आपली चोच पुढे करून बसलेला होता. त्याने विचार केला, आता मी पाणी प्यावं तर माझं नाम बंद होते. मग नाम बंद झाल्यावर माझं काय राहिलं? असं देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, देह जावो राहो, पाणी पियाचं नाही. कोणीतरी मला पाणी पाहिजेनारा भेटला तरच पाणी पिईन. देवाला काळजी लागली होती ना. किती वर्षे वासोकर? 1000 वर्षे, 1000 वर्षे बसलेला होता. देवची परीक्षा, फार परीक्षा बघणार नाही महाराज, साधा नव्हती. नारदाला घेऊन देव गेले तिथं. नारदाचं नामचिंतन चालूच होत. नारायण नारायण नारायण. त्यावेळी शब्द पडल्याबरोबर त्याने विचार केला, आज मला पाणी पाजवणारा कोणीतरी भेटला म्हणजे. नामधारक नारायण म्हणून, नारायण हे शब्द ऐकल्याबरोबर चोच जे पुढे मध्ये टाकलं महाराज, तेवढं तळ आटून घेतलं त्यानं. 1000 वर्षाची तहान होती ते. नारद मग ते देव, हे काय हे काय हे काय हे काय म्हणजे हे काय, कोणतं पैप आहे? सांगतो तुला एक म्हणजे, तुम्ही नामधारक आहात, कवा बसतो, कवा उठतो, कवा झोपतो, पण हे असा नामधारक आहे, नामचिंतनाशिवाय त्याला दुसरं काहीच आवडत नाही. पक्षी म्हणजे पक्षी 1000 वर्षापूर्वी बसलेला आहे या ठिकाणी. त्याला पाणी कोणी पाहिजे नाही. तुझे शब्द ऐकल्याबरोबर त्यानं पाणी पिला. म्हणून नामधारक पक्षी नामधारक काय? पक्ष्यानं चिंतन करावं, पक्षीच नाही. हरण कोले वैकुंठवासी, कोण त्याची अधिकार. हरणाचा उद्धार झाला, कोल्याचा उद्धार झाला, माणसाचा उद्धार होत नाही काय? म्हणून तुकोबार म्हणतात, आमाशी तो नाही आणि प्रमाण. आम्हाला काही प्रमाण नाही. काय प्रमाण आहे तुम्हाला? नामच प्रमाण आहे. पतिव्रतेला पती जसा प्रमाण आहे, आपला विषय लोभी माणसाला धनच प्रमाण आहे. किती सांगितलं तुम्हाला दृष्टांत? एकाला मुलीचं स्थळ पाहण्याकरता निघालेला होता, एक मुलाचं स्थळ पाहण्याकरता निघाले होते. असे दोघांची भेट. उन्हाळा दिवस. एका विहिरीवर पाणी पिण्याकरता गेले आणि ती भाकरी सोडले त्यांनी. मित्र कुठले आम्ही कुठले, आम्ही चालू असं मुलीचं स्थळ पाहण्याकरता, आम्ही मुलाला पाहण्याकरता निघालो. बर, पण ते मुलीला पाहणारा, ज्याला मुलगा मुलीला ज्याच्या घरी द्यायचा आहे तो कसा होता? त्याच्या घरी एक भाकर होती आणि ह्याचे पैसे एक भाकर होती. ते मग कसे जेवता तुम्ही आता? असं स्थळ पाहिजे आम्हाला की कोणीच माणसं पाहिजे. हा, संसारामध्ये उधळा करणारी माणसं आम्हाला पटत नाही. सोयी परत पटणं म्हणजे असं आहे का? मग बघायचं म्हणजे आमचं कसं आहे ते. काय करता तुम्ही? काय नाही म्हणले, हे भाकर 6 महिने झाला माझ्या जवळ आहे म्हणजे. 6 महिन्यापासून हे भाकर बांधून आणला. काय करता त्याला? पाण्यात बुडीतो, पाणी पितो. भाकर त्यानं म्हणला, माझ्यापेक्षाही तुम्ही दिवाळखोरच व्हा. तुमच्या घरी मुलगी देणं म्हणजे काही योग्य नाही. तुमचं कसं आहे? अरे 6 महिने नाही, 1 वरी झालं भाकर माझ्याकडे आहे. काय करते? काय करणार? हे भाकर सूर्यप्रकाशाला धरतो, त्या भाकरीचा उजेड त्या पाण्यामध्ये पडलं की पितो म्हणलं. ह्याला
सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. लोभी माणसाला धन आवडते, तसं पतिव्रतेला पतिव्रत नामधारकाला नाम आवडतो. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण नारायण जैसापुरी एक योगी काहीतरी रिद्या सिद्ध्या प्रसन्न केलेला गावामध्ये गेली की त्याला भिक्षा कोणी वाढू नये. मग त्यानं काही रिद्धी प्रसन्न करून घेतला होता की भिक्षा मागितल्याबरोबर जर कोणी नाही आलं तर त्याच्याकडे पाहिल्याबरोबर जोडून बसून भावाची दान वाढणार. विलंब केला तर अशी निघाला. आता काय हरकत नाही म्हणजे तर काय निघाला जाता जाता वाटेमध्ये एका झाडावर एक बगडी होती. ती बगडी त्याच्या अंगावर विष्ठा केली. आता ते सिद्धीच अनुभव गावते नाही. वर बघितलं असं डोळे फाडून ते पाखरू थरफड थरफड केलं मरून पडलं. हो बस म्हणलं साधला आता काय काढला. आलं गावामध्ये दक्षाण देवी भिक्षावडा. ती एक बाई पतिव्रता होती. पतीचे पाय चोरीत होती तिने भिक्षा मागायला आला दारामध्ये. पती झोपलेले आहेत, पाय चोरीत आहे. आता पतीची सेवा करावं का अन्न वाढावं कुणाला सांगा तुम्ही. पतीची सेवा श्रेष्ठ आहे का धर्म दिलेलं श्रेष्ठ आहे? पतीची सेवा श्रेष्ठ आहे. मग तिनं म्हणून महाराज थोडं थांबा थोडं थांबा थोडं थांबा, आमचे पती झोपलेले थोडं थांबा. मग ती त्याला डोळा लागल्याबरोबर उठली आणि ते भिक्षा एका तामणामध्ये घेऊन त्याला वाढायला गेल्याबरोबर त्याला डोळे वटारले. एवढे वेळ डोळे वटारल्यावर ती माऊली काय म्हणायला सुरुवात केली, महाराज मी काही झाडावरही बघली नाही म्हणली. जडून भस्म व्हायला मी झाडावरली बघली नाही. माझ्या पतीची सेवा करीत होते मी. तुझ्यासारखे महाराज माझ्यापाशी शिकून जावं लागतं. पतिव्रता देवावर सत्ता असते महाराज तिथे. आता काही आहेत कसे तसे काही आहेत. बरं पहिलेचा काळ होता सावकार. पहिलेच्या काळामध्ये सती जायची चालू होती. सती जायची हे बंद झाली आता काही दिवसापूर्वी बंद झाली. मग ते पतिव्रता म्हणून जे असतील ते मावल्या जिचा नवरा मेलेला आहे त्या वाण देत तिने निघत होती आणि पतिव्रता बाया तिला त्याचं वाण घेत होत्या. तिचं म्हणजे का पती अगोदर मरते की ना आपण अगोदर मरते पुन्हा टाकू. पतिव्रता तर म्हणून घ्याव. अशा बऱ्याचशा स्त्रिया वाण घेत आता ती माऊली पतीला सरणावर टाकलेला आहे आणि अग्नी लावलेला आहे. जी खरी पतिव्रता आहे का नाही तुकोबाराचे अक्षर आहेत. मी माझ्या पदरचं बोलत नाही. आगी देखून या सती अंगी रोमांच उठते. तो हा नाहे उपदेश सुख अंतरी उल्हास. वित्त गोताकडे नघली चित्त न रडे. काहीच करत नाही, कशाकडे पाहत नाही. काय करते तिनं आठवणी एकान उडी घाली म्हणे तुका. नवऱ्याचं चिंतन करते आणि त्या इष्टात तिला काही भीती वाटत नाही, उडी घालते. पण बाकीचे बनावट जे काय आहेत का नाही ती इष्टाला भीती आहेत. असं दिले वाण गेले पतीला फुकून दिले. ते चिता फुकली आणि ती मावरी उडी मारावं का नाही. उडी मारली तर ठीक आहे आणि वापस जर आली तर गावाला बरं पडत नव्हतं. आता तिला बघितली की लोक इकडे कुठे गेले इकडे असं फेऱ्या घालत ते धू निघालं होतं. त्या धुवाच्या मध्ये बनिमीमध्ये जाऊन बसली. अरे बाई कुठे गेली अरे बरं नव गावाला.
अरे तिला तपास करा, शोध करा. इकडे तिकडे बघल्याबरोबर सापडली त्या ते गुरुवाचं पोरग होतं पतोळ्याची पानं तोडायला. अय काय बघूला तुम्ही? अरे बाई इथं गेली मी पण मी मध्ये या. धरले महाराज त्या बाईला. हे पा मी तसं करीत नाही. हे पोरग तुमच्याच गावचं आहे की नाही? मग मला पाठवते यावं की नाही यानं? यानं पतोळ्यावर तोडतंय आणि मी असं मला पाठवीत आला नाही म्हणून मला सती जायचं नाही, त्याला घेऊनच जायचं आहे म्हणजे. अरे चल बाबा ही गावची साडेस्थिती बोलली घाला चला ते आलं पा गुरुवाचं पोरग. तिचं काय सती होती का हे काही? त्याचा हात धरली महाराज. धनगड बाई होती. सतीचं सतपण गेलं आणि गुरुवाचं पोरग झपाट्यानं गेलं. त्याला घेऊनच उडी मारली इष्टामधील. काय हे पतिव्रता आहे का? पतिव्रता नेने आणि काची सुती सर्व भावे पती ध्यानी म्हणी. सर्व भावानं काय नवायचं न म्हणानं जिला पतीचं चिंतन करते अहोरात्र. तसं तुकोबारे म्हणतात आम्ही नामधारक आहात. पतिव्रतेला आणि नामधारकाला तुकोबाऱ्यांनी एका पंक्तीत बसवले. मला पतिव्रतेची एवढी स्तुती केलेली आहे तुकोबाऱ्यांनी. चंद्र विकासनी ने घे सूर्य विकासनी ने घे चंद्रकळा गायतो कोकिळा वसंती. सूर्य विकासनी नावाचं कमळाचं जे फूल आहे ते फूल सूर्य उदय झालं तरच त्यानं उगवणार. त्या सूर्याची वाट पाहतो महाराज. सूर्य कवा उगवल बनून. आणि प्रकाश सूर्यापेक्षा चंद्राचा प्रकाश जरी जास्त असलेला असला तरी चंद्र उगवल्याबरोबर ते सूर्य विकासनी नावाचं फूल जसल्या तसंच राहते. काय पत्ते आहे बघा त्याचं. वसंत ऋतूमध्येच कोकिळाचा आवाज खुलतो. कोकिळा गायतो कोकिळा वसंती. वसंत ऋतूमध्ये जसा कोकिळा गातो तशा प्रकारे कैसे माझे मणी विविध झाले नावडे विठ्ठले वीण तुझे. तसं आमचं मन एकविध आहे. एकविध आम्ही पालट. आमच्या भक्तीमध्ये एकविधपणा आहे. आम्हाला आम्ही पलटणार नाही. वारकरी म्हणून येतात मटण्याला बी जातात. कोणबटकुळवाडी आनंद देव मांडी आदिलाची परवडी करून टाके ज्ञानोबाची नव्या आद्या पाहा. कोणतीही देवाची पूजा करतात काही करतात आमचा झाला गोंधळ सगळा. पण नावडे विठ्ठले वीण तुझे तुकोबर आहे. जे माझा पांडुरंगाकडे कमरेवर हात ठेवून त्या ठिकाणी नाकावर दृष्टी ठेवून वाट आपल्याला त्यालाच पाहिल इतराला पाहणार नाही. आता दृष्टी पुढे तुझं पाहे असा दृष्टी पुढे माझ्या असा स्थान दुसऱ्या देवाला मी पाहणार नाही. याला म्हणतात की कवी झाली म्हणून तुकोबा म्हणतात आम्ही नामाचे धारक नामधारक आहोत आम्ही. आम्हाला दुसरं काही आवडत नाही. आम्हाला दुसरं काही आवडत नाही का पांडुरंगाशिवाय. म्हणून घालून आकाश करीतो कैवाड आमाशी दोन अनेक प्रमाण नामाशी कारण डुबाच्या घालून आकाश करीतो कैवाड अबद्ध वाकडे जैसे तैसे आपण अबद्ध वाकड जसं असेल तसं. काय तुम्हाला जसं म्हणता येईल तसं म्हणा. भगवंताला आनंद होते. तसं आम्हाला हे काय सापडले म्हणजे एक नीच सापडली गठोड सापडलेलं आहे. हे कुठलं आहे कुठून आलं? पुराणातून आलेलं आहे. सकळ हे बीज पुराणाचं बीज आहे. नाममंत्र म्हणजे नाम म्हणजे काय? नामासाठी श्रेष्ठ वस्तूच नाही मला दुसरी कोणती. आणखी पुन्हा
2 चालली म्हणलं तर त्यांनी अर्धा घंटा म्हणजे काय करे पैसे दिले त्याला मला बी देतात पण मला 1000च्या वर आणि दिले जगन्नाथ पुणे भागामध्ये मी जात असतो 15,000 एक 5 पैसे कमी देण्यात मला म्हणजे लक्षणा सांगला नाही तुम्हाला हे पहिलं काही नव्हतं होय हुंडा महाराज आम्ही पायी चालत जात होतो कुठवर तरी तर सप्ताहाची आगार आहे म्हटल्यानंतर चलत 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 मोठ्या गाड्या सुरू झाल्या आणि त्याने म्हणजे तिकीट तर घ्या महाराजांनी लावलं सवय म्हणा की तिकीट घ्या तिकीट म्हणीत आता दक्षिणा बी घ्या असं झालं ना म्हणून आता हे काय बांधण झालं हे महाराज लोकांचा त्याच्याशी मी लबाड बोलत नाही तुम्ही पैसे देऊ नका महाराज देते का मी कान कापून कोणा कोण्या महाराजांना बोलली कोणीच्यात नाही झालंय महाराज आता आपणाला झाले आपले 11 वाजले आता 9ला थांबलेलं आहे आता इथं 2 घंटेच करावं लागते 3 घंटे काय झाले मला एक घरी झोपायला जायचं आता मलाही थंडीचा महिना आहे गावड्या सापडले नीज सगळं हे बीज पुराणाचे बीज आम्हाला सापडलेलं आहे म्हणून घालून या काच करी चूक वागून अडकळ काळी ज्ञानेश्वर
पुराण जय पुराण जय पुराण जय हरी एकाच्या कैवाडे उगवी बहुताची कोण या सत्यांची कारणीभूत आमचे परमार्थाचा थोडा जिव्हाळा असलेला आनंद सावकार आहेत म्हणून सत्ता आहे आणि वल्लभ माईक होते त्यांना सहकार्य करणारी नाही हसू नका तुम्ही पुण्य पाहिजे भाऊ जन्मांतरीचे संचित तरीच करीत आला अधिकारी तो पुण्याशिवाय हे सत्ता होऊ शकत नाही पुण्य पाहिजे कुणीतरी आधार पाहिजे ना त्याला कोणी करतील का सत्ता कोणी करील म्हणून तुमचा काहीतरी आधार आहे हुलकुमाचा आधार होता तुम्हाला मेहनत काहीतरी करीत होतं विद्यार्थ्यांनी आणि त्यांनी गेले ते आता असलेले माणसं करी जावं तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद आहे तुम्ही आम्ही आनंदानं आपलं जीवमान आजेपर्यंत हे सप्ताह मोडायचा नाही झालो ठेवायचं का सकळ ही बीज पुराणाची पुराणाचं बीज आहे बरं नामचिंतन म्हणजे साधी गोष्ट नाही म्हणून पायाच्या प्रसारे काही बोलले विनोदे क्षमा करणे संती नोहिया लहुचिप्ती नोहिया उपदेश तुमचे बडबडीले शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल